Future perfect tense used to talk about an action that will be completed before a specific time in the future. It shows that something will have been done by a certain moment. म्हणजेच भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत एखादी क्रिया पूर्ण झाली असेल असे सांगायचे असेल तेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतात. फ्युचर परफेक्ट टेन्सच्या वाक्यात विल हॅव आणि वर्बचा थर्ड फॉर्म वापरला जातो. कॉमन टाइम एक्सप्रेशन्स वापरले जातात जसे की बाय टुमॉरो, बिफोर इव्हनिंग, बाय नेक्स्ट वीक, बाय 5 o'clock. मीन्स भविष्यात एखाद्या विशिष्ट वेळेपर्यंत एखादी क्रिया पूर्ण झाली असेल असे सांगायचं असेल तेव्हा फ्युचर परफेक्ट टेन्स वापरला जातो. आता एक्झाम्पल्स बघू. दुकान रात्री 9 पर्यंत बंद झालेलं असेल. The shop will have closed by 9 p.m. दुकान रात्री 9 पर्यंत बंद झालेलं असेल. The shop will have closed by 9 p.m. आपण रात्रीपर्यंत सगळं ऑनलाईन मागवलेलं असेल. We will have ordered everything online by night. आपण रात्रीपर्यंत सगळं ऑनलाईन मागवलेलं असेल. We will have ordered everything online by night. मी संध्याकाळपर्यंत ड्रेस घेतलेला असेल. I will have bought the dress by evening. मी संध्याकाळपर्यंत ड्रेस घेतलेला असेल. I will have bought the dress by evening. सोमवारपर्यंत त्याने शर्ट बदललेला असेल. He will have exchanged the shirt by Monday. सोमवारपर्यंत त्याने शर्ट बदललेला असेल. He will have exchanged the shirt by Monday. दुकानदाराने आत्तापर्यंत ऑर्डर पॅक केलेली असेल. The shopkeeper will have packed the order by now. दुकानदाराने आत्तापर्यंत ऑर्डर पॅक केलेली असेल. The shopkeeper will have packed the order by now. तू येईपर्यंत मी बिल भरलेलं असेल. I will have paid the bill by the time you come. तू येईपर्यंत मी बिल भरलेलं असेल. I will have paid the bill by the time you come. त्यांनी उद्यापर्यंत सगळ्या वस्तू विकलेल्या असतील. They will have sold all the items by tomorrow. तुला पुढच्या आठवड्यापर्यंत पार्सल मिळालेलं असेल. You will have received your parcel by next week. तुला पुढच्या आठवड्यापर्यंत पार्सल मिळालेलं असेल.
You will have received your parcel by next week. आपण दुपारच्या जेवणापूर्वी खरेदी संपवलेली असेल. We will have finished shopping before lunch. आपण दुपारच्या जेवणापूर्वी खरेदी संपवलेली असेल. We will have finished shopping before lunch. मी आज रात्रीपर्यंत शूज ऑनलाइन मागवलेले असतील. I will have ordered the shoes online by tonight. मी आज रात्रीपर्यंत शूज ऑनलाइन मागवलेले असतील. I will have ordered the shoes online by tonight. मॅनेजरने रिफंड मंजूर केलेला असेल. The manager will have approved the refund. मॅनेजरने रिफंड मंजूर केलेला असेल. The manager will have approved the refund. तुला संध्याकाळपर्यंत बदललेली वस्तू मिळालेली असेल. You will have got your exchange by evening. तुला संध्याकाळपर्यंत बदललेली वस्तू मिळालेली असेल. You will have got your exchange by evening. ती 5 वाजेपर्यंत दुकानात पोहोचलेली असेल. She will have reached the shop by 5 o'clock. ती 5 वाजेपर्यंत दुकानात पोहोचलेली असेल. She will have reached the shop by 5 o'clock. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स येतील. धन्यवाद.